नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या अनिखिल. इतका छान लाईट येतोय. मी अगदी मनापासून स्वागत करते आपल्या माझा रूम आहे. माझा रूम. आत्ता हा माझ्याशी भांडत होता, याला वेळ नाही आल्यापासून माझ्याशी काय घरात कोणाशीच बोलायला वेळ नाहीये. मित्रांकडे पण नाही गेलं यावेळी जास्त, ज्या प्रमाणात जातो त्या प्रमाणात. आणि हा मला सांगतोय की तू सारखी फोनमध्ये असते. माझा एवढा कमी फोन कोणीच यूज करत नाही. माझा स्क्रीन टाइम इतका कमी आहे. मी थोडं शूट करते आणि रात्री एडिटिंग करते. एल्स माझ्या हातात असं कंटिन्यू रील स्क्रोल करायला कधीच फोन नसतो. इवन यू नो दॅट. पण हा रूम माझा आहे. अरे हा लाईट साठी तुझा नाही, लग्नानंतर सगळं आपलं असतं. हो का? सॅलरी सोडून. ओके, तुझे पैसे माझे पैसे मग आता. नाही, आमच्याकडे असा रूल आहे. म्हणजे मी इन जनरल सांगतो, मी लिखले होते की तुझी एक्स अमाऊंट पगार आहे, माझा वाय अमाऊंट पगार आहे, बट आपल्या दोघांची मिळून फक्त एक्स अमाऊंट पगार आहे. कारण मी सगळे सेव्हिंगला ठेवते. सेव्हिंग करते मी. सेव्हिंग नाही, स्वतःकडे ठेवती. दॅट इज सेव्हिंग ओनली. कारण निखिलवर मी ट्रस्ट करूच शकत नाही पैशांच्या बाबतीत. आम्ही इतकं उधळतो. दिलदार माणूस आहे मी. दिलदार माणूस आहे मी. दिलदार माणूस. आजकाल मोकळा पाहिजे, देणारा पाहिजे. देणारा पाहिजे. मग अशी कोणतरी खेचणारी पण पाहिजे, तर संसार होतो. मोकळा हात पाहिजे, सगळा हात. देव द्यालाच देतो, त्याच्या हातातून मस्त जाण होतो किंवा याला त्याला दिले जातात. दॅट्स ट्रू. जर आपण पैसे इट्स नॉट खूप खर्च केले असं नाही, बट असं जर राहिलो ना तर नाही देत. असं थोडं देणारा पण हात हवा. माणसं फक्त स्वतःसाठी नाही, पण समाजासाठी पण काहीतरी करणारा हात हवा, असं माझं म्हणणं आहे. समाज जो मी आहे. वा. ओढणी खूप मध्ये मध्ये येते, बट ती सखीसाठी लागतेच, तर काय करणार. तर निखिल आता उद्या जाणार आहे. बाय द वे, हे चॉकलेट्स आहेत जे मी नेहमी मागवते. प्रमोशन म्हणून नाही सांगत आहे. माझी फ्रेंड आहे जिथे चॉकलेट विकते. तर जर तुमच्याकडे इव्हेंट्स वगैरे असतील आणि गिफ्ट द्यायचे असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट कर. मी तिचा नंबर खाली डिस्प्ले करते. हे मी सखीसाठी ड्रायफ्रुट्सवाले मागवले आहेत आणि ह्यावेळेस तिने मला हे पण दिलेत की हे पण ट्राय कर, सारखे ड्रायफ्रुट्स काय खाते म्हणून. याच्यातला पान फ्लेवर ट्राय केला आहे ना आपण त्यादिवशी तिच्याकडे. बाकीचे नाही केलेत मी. बाकीचे ट्राय करते, पण ड्रायफ्रुट्स मस्त आहे. त्यासोबत केक पण ते एकदम मस्त करते. आणि प्रमोशन म्हणून नाही सांगते, जनरल एक रिव्ह्यू असतो ना चांगला आपण जो देतो, त्या टाईप तुम्हाला सांगते. अदरवाईज आज निखिलची पॅकिंग करायची जी अगदी थोडी बाकी आहे. आणि निखिल उद्या चालला आहे. आणि निखिल प्रमाणाच्या बाहेर खुश असतो जेव्हा तो अशा ट्रिप्सला जातो. आय एम ऑल्सो हॅपी, कारण मी माहेरी चालली आहे. युएसला चालले. अरे माझं युएस काय, माझं पंढरपूर सगळे माझं माहेरी. वा. मम्मा पप्पा आहे तिकडे माझे. वा. तिकडे मला लोक टोमणे नाही मारत तुझ्यासारखे. वा. जाऊ द्या. असो, तर आता मी छान आवरते. तर माझी आता आंघोळ झाली आहे, फेसवॉश वगैरे झालाय. स्किन केअर काय करते ते तुम्हाला दाखवते आधी. माझ्या क्यूआर स्किनचं नवीन पॅक आलेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ, निखिल बोलू दे की रे, मागच्या व्हिडिओमध्येच सांगितलं होतं की मी नवीन ऑर्डर केलं आहे. त्यातल्या माझ्या 4 क्रीम्स सेमच आल्या आहेत. जसं की ह्या टॅबलेट्स ज्या मी आय थिंक तिसरी बॉटल आहे आता फक्त. आणि एक बॅरियर रिस्ट्रक्चर क्रीम आहे, ती पण माझी सेम आली आहे, ही वाली जी आहे. पण ह्यावेळेस मला एक क्रीम चेंज करून मिळाली आहे, जी नाईट क्रीम आहे माझी, ही वाली मल्टी ॲक्टिव्ह करेक्टर. कारण आता पिगमेंटेशन गेलं आहे, आता जे थोडे ॲक्ने स्कार्स आहे त्याच्यासाठी ही आहे. आणि जेव्हा नवीन असतं तेव्हा मी असं ते बॉक्समध्ये ठेवते, पुन्हा त्याच्यात पॅक करते, असं ठेवते, त्याने छान वाटतं. अर्थात माझा आता फेसवॉश झाला आहे आणि फेसवॉश मी अजून नवीन यूज करायला नाही काढला आहे, कारण हा मला सेमच आला होता. सो मी हा माझा पॅकवालाच ठेवला आहे, जो माझा रेग्युलरवाला आहे तोच यूज करते आहे. आणि ही क्रीम जी माझी संपत आली होती, जी मी आता तुमच्यासमोरही यूज करणार आहे, तर ती तुम्हाला मी दाखवते. आणि हे कमालीचे प्रॉडक्ट आहे, खूप कमालीचे प्रॉडक्ट आहेत. स्पेशली ज्या नाईट क्रीम्स आहेत ना, त्याने तुम्हाला खूपच छान वाटतं. तर माझा फेसवॉश म्हणजे आंघोळ झाली आहे, फेसवॉश झाला आहे आणि आता मी यूज करते मॉइश्चरायझर, जे मॉइश्चरायझर प्लस सनस्क्रीन आहे. कारण आज मला थोडं बाहेर पण जायचं आहे, तर जरा जास्तच प्रमाणात घेते. आणि व्हाईट पॅचेस वगैरे असं नाही सोडत. आणि तुम्हाला एका वेळी 2-2 क्रीम कॅरी करायची गरज नसते. एका क्रीममध्ये छान ग्लो पण मिळतो आणि प्रोटेक्शनसुद्धा मिळतं. तर क्यूआर स्किनचे हे जे प्रॉडक्ट आहेत ना, जे तुम्हाला जर ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही माझा कोड तनया100 यूज करा. त्याने काय होईल माहिती का, तुम्हाला 100 रुपयाचा छान डिस्काउंट मिळेल. आणि मस्त आहेत म्हणजे. बरं, ही कन्सल्टेशन फ्री आहे. तुम्हाला प्रॉडक्ट कसे घ्यायचे ते तर तुम्हाला व्हिडिओमध्ये कळलं, जो मी पुढे पोस्ट करेल. बट त्या पलीकडे डाएट कसं घ्यायचं, वॉटर इंटेक कसा हवा, या सगळ्या गोष्टी छान समजावून सांगितल्या जातात. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, माझ्या स्किनमधला फरक आय थिंक लास्ट ऑक्टोबरमध्ये मी क्यूआर स्किन स्टार्ट केलं होतं आणि आता आज 1 ऑक्टोबर आहे, तर आता जवळजवळ वर्ष होईल मला. आणि माझ्या स्किनमध्ये जो फरक झाला आहे तो तुम्ही स्वतःच बघितला आहे. आता मी कोणते प्रॉडक्ट यूज करते ना ते तुम्हाला लाईनशीर दाखवते आणि ते कसे ऑर्डर करायचे ते पण तुम्हाला सांगते.
हे अशा क्रमाने मी यूज करते. आधी फेस वॉश, नंतर ही माझी डे क्रीम, नंतर लंच नंतर ही जी टॅबलेट आहे ती, आणि रात्री ह्या दोन. तर बॅरियर रिस्ट्रक्चर क्रीम तर तुम्ही आधीपासून बघत आलाय. ही नवीन ॲड झाली आहे जी मी मागच्या 2-3 दिवसापासून यूज करायला सुरुवात केली आहे. प्रॉडक्ट ऑर्डर करणं तर अगदी इझिएस्ट जॉब आहे, कारण तुमचा काय इश्यू आहे तो तिथे पहिले सिलेक्ट करायचा, त्या रिलेटेड अजून काय इश्यू आहेत ते सिलेक्ट करायचे. त्यांचे जे डर्मेटॉलॉजिस्ट आहेत ते आपल्याशी बोलायला सुरुवात करतात. काय काय इश्यू आहे स्किन रिलेटेड, तुम्ही प्रेग्नेंट आहात का, काय यूज करताय काय नाही ते सगळं विचारतात. त्यानंतर समोरची स्किन आणि साईडची स्किन याचं स्कॅन होतं, त्याच्यात कुठे कुठे काय इश्यू आहे ते सुद्धा नीट चेक केलं जातं, आणि मग आपल्याला एक किट तयार करून मिळतं. तर मला माझं किट मिळालं आहे, तुम्हालाही हवं असेल तर नक्की ऑर्डर करा क्युअर स्किनच्या. दुपारी नाईंनी शंकरपाळी जी होती ती करून आणले आणि बर्फी केली होती निखिलसाठी, त्याच्या फ्रेंड्सला पण द्यायला तिकडे. मग मी थेपले करायला घेतले. 30 एकच करायचे होते. आईना म्हटलं मी लाटते पण आणि भाजते पण, पटपट होऊन जातील. तर खूप दिवसांनी मी एवढ्या पोळ्या लाटल्याय, म्हणजे थेपले बट मी एवढं पहिल्यांदा लाटलंय, म्हणजे खूप दिवसांनी, काय प्रेग्नेन्सी नंतर. हाताचा मध्ये गडबड होती बट आज केलंय मी सगळं नीट प्रॉपर. हे 2 प्रकारचे, हे नॉर्मलवाले आहेत आणि हे मेथीवाले. त्यानंतर ना आम्ही निखिलचे दिवाळीचे कपडे घ्यायला गेलो होतो, कारण म्हटलं तो आलाच जर रिटर्न तर हवं काहीतरी. एक त्याला तिकडे घेऊन दिला की तिकडे जाऊन घाल तू, जर तिकडे थांबलं तर, नाही तर इकडे या टाईप. हे निखिलचे फ्रेंड आहेत सनी भाऊजी, आणि दरवेळेस तो इथूनच येऊन कपडे घेतो. एक रेडीमेड घेतला आहे आम्ही दुसरीकडून, आणि एक इथून असा छान शिवून घेणार आहे. हो नाही करता करता फायनली एक कलर निखिलने निवडला. येस, तर निखिलची दिवाळीची जी काही शॉपिंग आहे ना ती करून आलो आहे. एक ड्रेस तिकडे दिला, जर तो तिकडे राहिला तर तिकडे सेलिब्रेट कर. जर तो इकडे आलाच 15 दिवसांनी तर मग इथे पण एक मी शिवायला टाकून दिला आहे, म्हणजे की जो त्याला घालता येईल असं, या काइंड ऑफ. तर येस, आणि अजून एक गोष्ट आहे, मी निगेटिव्हली नाही घेते. एका ताईंची कमेंट आली होती की अगं सखी इतकी मोठी झाली तरी बोलत का नाही आहे. तर मी निगेटिव्हली नाही घेते, मी जस्ट त्यांना रिप्लाय दिला, त्यांना त्याचा राग आला. बट मी जस्ट एवढं सांगते की तुम्ही प्लीज माझं बाळ कोणाशी किंवा कोणाचंच बाळ माझ्याशी कम्पेअर करू नका. कारण तुम्हाला नाही कळत, आपण जनरली बोलून जातो की तिचं वजन कमी आहे, हा जेवतच नाही, तुझं लक्षच नाही आहे किंवा बोलतच नाही आहे. बट ते त्या बाईला खूप अफेक्ट करतं, म्हणजे जी पण कोणी असेल, मी असो किंवा कोणीही असो. तर प्लीज डोंट डू दॅट. आणि सखीचं म्हणाल तर ती ऑलरेडी खूप बोलती आहे. जेव्हा बोलते तेव्हा पण दाखवते, जेव्हा बोलता बोलता शांत होते तेव्हाही दाखवते. मी काही कट किंवा एडिट करून व्हिडिओ दाखवत नाही की इथे एक बोलली आहे मग आपण तो व्हिडिओ कट करूयात आणि जेव्हा ती बोलेल तेव्हा पुन्हा सुरू करूयात. कारण मला काही फेक नाही दाखवायचं आहे. ती जेवढं बोलते तेवढं दाखवते, आणि आय थिंक तिच्या वयाप्रमाणे ती खूप बोलते असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. ती ऑलमोस्ट पूर्ण वाक्य बोलते आणि तिचे उच्चार खूप स्पष्ट आहेत. ती 19 महिन्याची आत्ताशी. सो माझ्यासाठी ते ओके. आणि ती आत्ता काय, ती 5 वर्षांनी बोलली असे तरी मी ओके, कारण आमच्या घरातली बाकीचे मुलं आहेत. आमची गौरीच घ्या, माझी गौरी 3 वर्षांनी बोलली होती. सो डझंट मॅटर ते कधी बोलताय. आणि मी पण ते निगेटिव्हली नाही घेतलं, मी जस्ट तुम्हाला सांगितलं की प्लीज कम्पेअर करू नका कोणत्या बाळाला. तुम्हाला राग आला असेल तर आय एम सॉरी फॉर दॅट. बट मी तुम्हाला उलट चांगल्या याच्यात सांगायचा प्रयत्न करते. मी भांडतही नव्हती तुमच्याशी, मी तुम्हाला हेच सांगत होती की कम्पेअर करू नका. माझं बाळ कोणाशी काय, कोणाचंच बाळ कोणाशीच कम्पेअर करू नका. प्रत्येक बाळ युनिक असतं, प्रत्येक बाळ भारी असतं. का रे? निखिल आलाय दाढी कटिंग करून क्लायंटसाठी. बायकोसाठी नाही आलाय, क्लायंटसाठी करून आलाय. तसं नाही, युएसला गेल्यावर आपल्याला नावं नाही ठेवले पाहिजे कोणी. कसल्या अवतारात आला, आणि इथे आम्ही नावं ठेवतो त्याचं काही. इथे आपलं चालतं रे, घरच्या माणसांचं काही नाही, बाहेरच्या नावं नाही ठेवले पाहिजे. कसं वाटतंय? उद्या चाललं, झाली पॅकिंग? रात तर आलोय बेटा मी. आज ना ॲक्च्युली आमची कंटिन्यू कामं चालू आहे, कारण माझं पण एक ब्रँड शूटचं एडिटिंग होतं. त्याला मला तात्यानं म्हटलं आता ही पोरगी घ्या आणि मला एक अर्धा तास द्या. पण माझं पण आवरलं आहे आणि हे पण झालं आहे. आता त्यात म्हणजे निखिलची बऱ्यापैकी पॅकिंग झाली आहे, फक्त खायचं टाकायचं आहे. मस्त थेपले केले आहेत मी, जे निखिलपेक्षा माझ्या लेकीला खूप आवडले आहेत. 1-2 ठेवून घेणार आहे मी त्यातले. ठीक आहे. आणि उद्या मला माझा घ्यायला दादा येणार आहे, कारण आता कोणी मला सोडवायला नाही. नाही, मला वाईट वाटतं. तो जायच्या आधी मला वाईटच वाटतं. त्याला नाही, तो ओके असतो निखिल, म्हणजे माणसांना मे बी ते व्यक्त करता येत नाही म्हणून तो ओके असतो. तो असा भेटूनही जात नाही, तिकडच्या तिकडे बाय करून गायब. आणि आपणच विचार करतो लास्ट टाइम त्याची फ्लाईट होती ना, मी जागी होती. तो जेव्हा लँड झाला तेव्हा पण, जेव्हा तो बसला तेव्हा पण तिकडे, म्हणजे मी 2-2:30 पर्यंत त्याच्या मेसेजची वाट बघायची. आणि ही इज लाईक, तू झोपला, तू पागल आहे का? यू वॉन्ट टू से समथिंग निखिल? तू आमच्या ब्लॉगमध्ये दिसणार नाहीये उद्या परवापासून. नाही ठीक आहे, मी तुम्हाला तिकडून अपडेट्स पाठवत जाईल. तू ब्लॉग करशील का एखादा तिकडचा? ते आपलं काम नाही, जमतच नाही. अर्थात ना, त्याने शूट जरी केलं ना तर तो एडिट नाही करू शकत. तो शूट करू शकतो, बट निखिल एडिटिंग इज लाईक तिकडेच जा, मला नाही जमत. हे नाही जमत तर नाही जमत, काय करते? अरे मी चांगल्याच भाषेत सांगतेय. ठीक आहे. आता दादाचं पण जीवावर आले, लेकीला सोडून जायचं. बायकोचं नाही, बापाचं काही नाही, लेकीला सोडून जायचं. जरा
तू गोड दिसतोय, सारखं असं असं करू नकोस. मिशा म्हणजे शान आहे. दाढी म्हणजे पण शान आहे. ठीक आहे, चलो उद्यापासून मी पण माझ्या US ला चालली आहे, त्याच्यामुळे मला पण आनंद आहे. बर. असं आता मी निखिलची कशी कशी पॅकिंग करतो उरलेली, ती पण तुम्हाला दाखवते मी. आणि स्टे ट्यून. इकडे निखिलची तयारी चालू आहे, खायचं प्यायचं भरायचे. तिकडे सखी बघा, तिला ते सगळं हवायचे पापा नेतोय. कोणाला फटके खायचे मम्माचे? नको आपण मम्मा मारी ना, मम्मा मारत पाय, ती मारती ना मम्मा, मम्मा मारती यार, मारती. नको आम्हाला नको, दर दादा आम्हाला नको. त्याने अशा प्रकारे डबल पॉलिथिन मध्ये पॅक केले थेपले. इकडे शंकरपाळी पण आहे, जे निखिलला आवडतात. कट टू रात्रीचे वाजलेत 11:30. मॅडम आत्ताशी झोपल्यात. जणू तिला पण कळालं की पापा उद्यापासून नाही आहे, तर जरा पापाच्या मागे पुढे करणं चालू. तर जीव घेतला निखिलचा तिने झोपताच. आम्हाला झोपायचंच नव्हतं, आम्हाला कंटिन्यू खेळायचं होतं. बऱ्याच जणांचे प्रश्न येतात की ती रात्रभर झोपते का? तर नाही, दुपारी ती झोपते 2-2.5 तास. जेव्हा पण झोपते ना 2-3 काय तास झोपते, तेव्हा ती झोपते. बट रात्री नाही. रात्री आता मी तिला काढून घेईल. कधी तर ती झोपत पण नाही रात्री. म्हणजे तिला झुलवावं पण लागत नाही. ती अशीच थापता झोपून जाते. मूडवर असतं किंवा तिच्या ती किती थकली त्याच्यावर पण डिपेंड असतं. पण एकदम अशी गोड झोपती आहे. तर निखिलची पण सगळी जी काही पॅकिंग होती ती झालेली आहे. उद्या 2-1 वाजता तो निघेल. इथूनच डायरेक्ट त्याची कॅब आहे मुंबईला. आणि उद्या दसरा मेळावा आहे. तशी त्याची परवा पहाटेची फ्लाईट आहे. पण मग उद्या जायलाच वेळ लागेल, कारण की मुंबईला दसरा मेळावा पण असतो. मग त्याची पण ट्रॅफिक, पुन्हा सध्या पाऊस वगैरे इतका चालू आहे. आणि आम्हाला पुण्याहून येतानाच एवढी भीतली होती की म्हटलं प्रिकॉशन घेतलेलंच बरं. त्याच्यामुळे नाही तर तो संध्याकाळी 6-7ला निघाला तरी चाललं असतं. पण आमच्याच झालं की नाही, तू लवकरच निघ आणि लवकरच पोहोचशील. तर उद्यापासून दादा नाही आहे व्लॉगमध्ये, आत्तापासूनच नाही आहे. दादा बिझी झाला आहे त्याच्या कामात. तर येस, आपला आजचा व्लॉग इथेच संपूयात. तुम्हाला जर आपला आजचा व्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि असंच प्रेम देत राहा मला सगळ्यांना. बाय.